या घडीची खरं तर सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत तृतीयपंथीयावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। त्याहून संतापजनक बाब म्हणजे जात विचारून अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे। तृतीयपंथीयावर अत्याचार करून धारधार शस्त्रानं वारही करण्यात आलेले आहेत। घाटकोपर पश्चिम इथला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। जात विचारून अत्याचार केल्याचा आरोप होतोय। अतिशय चीड आणणारी ही सगळी बातमी म्हणायला हवी। गंभीर जखमी आहे यामध्ये तृतीयपंथीयावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता किन्नर ट्रस्टच्या संचालका अर्थातच सलमा खान आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सलमाजी, अतिशय चीड आणणारा हा सगळा प्रकार आहे। जात विचारून अत्याचार झाल्याचा हा प्रकार, पण मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे त्या रात्री नेमकं काय घडलं होतं। नमस्कार। सर्वात प्रथम तो मी लोकशाही चॅनलचे आभार करते का त्यांनी हा विषय उचलला म्हणून। त्या तृतीय पंथाच्या डोक्यात दुखत होतं, ते मेडिकल मध्ये गेली होती क्रोसिन आयनेसिन गोळी आणण्यासाठी। त्या दोघी जणी होत्या आणि त्या गेल्या होत्या औषध आणायला मेडिकल मध्ये, आणि मग तिथून येता येता त्या दोन माणसांनी त्यांना फॉलो केला आणि पकडला अंधारात आणि त्यांची जात विचारून त्यांच्यावर अत्याचार केला आणि तसंच त्यांच्यावर धारदार हत्यारने प्राणघातक हल्ला त्यांनी केला। आणि आता पोलिसांचा तपास सुरू आहे। अजून मारेकरी पकडले गेलेले नाही आहेत आणि तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छित आहे की ते लवकरात लवकर पकडले गेले पाहिजे। मला मुंबई पोलीसवर पूर्ण विश्वास आहे आणि असा अत्याचार आमच्या समाजाबरोबर होऊ नये। हा आमचा समाज एक दुर्लक्षित समाज आहे।